राज्याच्या राजकारणात सध्या रात्रीस खेळ चालले अशी परिस्थिती निर्माण झाली. आपण जर बघितलं तर काल रात्री 3 बंगले, 3 बैठका आणि 3 वेगवेगळ्या नेत्यांशी भेटीगाठी. नेमकी प्रकरण काय आहे? थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल. मित्रांनो, आपण जर बघितलं असेल तर संसदीय पावसाळी अधिवेशन आगामी काळामध्ये होऊ घातलं. आता या अधिवेशनामध्ये एनडीए सरकार एक नवीन विधेयक सादर करणार आहे. याच विधेयकाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडून थेट पाठिंबा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे आपण जर बघितलं असेल तर मंगळवारी रात्री जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वर्षा निवासस्थानी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता या भेटीमागे अनेक वेगवेगळी कारणं असल्याचं सांगितलं जात होतं. तर त्यानंतर 2-3 दिवस उलटल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच थेट आता वेगवेगळ्या 3 बंगल्यांवरती 3 बैठका पार पडल्यात आणि यामध्ये आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या नेत्यांनी एकमेकांची भेटी घेतल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी जी भेट झाली त्यावरूनच देवगिरी बंगल्यावरतीच म्हणजे सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांना बोलवून घेत वर्षा बंगल्यावरती जी बैठक पार पडली होती त्या संदर्भामध्ये जाब विचारला. नेमकी कशा संदर्भात ही बैठक होती आणि तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे सुनेत्रा पवार यांना का सांगितलं नाही असं विचारण्यात आलं. त्यावरती स्पष्टीकरणही सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी दिलं. ही कुठलीही राजकीय भेट नव्हती, तर ही वैयक्तिक भेट होती असं त्यांनी सांगितलं. राजकीय शिष्टाचार आम्हालाही माहिती आहे, त्यामुळं निश्चितच अशी चूक आमच्याकडनं होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर दुसरीकडे आपण बघितलं असेल नंदनवन बंगला जो आहे त्यावरती जयंत पाटील यांना बोलावून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. विशेष म्हणजे जयंत पाटील हे त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांची भेट झाली. आगामी काळामध्ये जे पावसाळी अधिवेशनामध्ये विधेयक सादर होणार आहे त्या संदर्भात ही बैठक असल्याचं बोललं जाते. मात्र अजूनही कुठल्या प्रकारची अधिकृत माहिती उपमुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या भेटी संदर्भामध्ये जयंत पाटील असतील किंवा शिवसेना असतील किंवा राष्ट्रवादी यांच्या कोणाकडूनच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. मात्र सध्या तरी राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत. तर दुसरीकडे मात्र पार्थ पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील पार्थ पवारांना शब्द दिलाय. नेमकी तो शब्द काय आहे हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाहीये, मात्र महत्वाचा शब्द देण्यात आलाय. आता ते अर्थ खात्या संदर्भात शब्द दिलाय की नव्यानं जे काही पालकमंत्री पद आहे रायगडचं हे राष्ट्रवादीला देण्यात येणार होतं त्या संदर्भामध्ये आहे. हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र राज्याच्या राजकारणामध्ये सध्या तरी रात्रीच खेळ चाललेला आहे. वेगवेगळे नेते वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या बंगल्यांवरती बैठका सुरू आहेत. ह्या विधेयका संदर्भातच आहे की राष्ट्रवादीचं विलिनीकरणासंदर्भात आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जो आहे तो भाजपला पाठिंबा देणार का शिंदेच्या शिवसेनेला देणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आगामी काळामध्ये आपण जर बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेला केंद्रातही मंत्रिपद हवं आहेत आणि सोबतच राज्यामध्ये देखील महत्वाची पदं त्यांना हवी आहेत. त्यामुळेच कुठेतरी ताकद दाखवण्याचं काम सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे. नेमकी मंडळी तुम्हाला या संपूर्ण घटनाक्रमाविषयी काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कळवायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही आता बोल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि पेजला फॉलो केलं नसेल तर लगेचच करा. वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं. धन्यवाद.